श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ग्रहण योगाचा मोठा प्रभाव. 17 ऑगस्टपासून या 3 राशींचं नशीब पालटणार. हातात खेळणार पैसाच पैसा, तर धनलाभाचे आहे प्रचंड मोठे योग. 6 दिवसानंतर म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. कारण या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य असल्यामुळे सूर्याचा हा गोचर विशेष मानला जातो. पण यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण सिंह राशीत आधीपासूनच छायाग्रह केतू विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची केतूवर दृष्टी नसावी आणि सूर्याची केतूसोबत युतीही नसावी, कारण यामुळे सूर्य कमजोर आणि त्रासदायक होतो. पण 17 ऑगस्टपासून सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती तयार होणार आहे, ज्याला ग्रहण योग असेही म्हणतात. सूर्य केतूची युती किंवा ग्रहण योग अशुभ असला तरी प्रत्येक राशीवर त्याचा परिणाम सारखा होत नाही. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन या राशीसाठी शुभ ठरू शकतो. मात्र केतूसोबत सूर्याची युती झाल्यामुळे आयुष्यात अडचणी वाढू शकतात. चला जाणून घेऊया सूर्य केतू युतीचा सर्वात जास्त सकारात्मक परिणाम कोणत्या 3 भाग्यवान राशींच्या लोकांवर होणार आहे ते बघूया. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी सूर्यकेतूची युती करिअर आणि कमाईमध्ये नवा बदल घडवून आणू शकते. एखाद्या जुन्या कामाचा निकाल अचानक मिळू शकतो. नोकरीत तुमच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांवर श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण कृपा राहील आणि या युतीच्या काळात स्वामींची सेवा तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. सूर्य आणि केतूची युती जेव्हा कुंडलीच्या 5व्या घरात होते तेव्हा आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. 5वे घर हे पूर्व पुण्याईचे आणि भक्तीचे घर मानले जाते, ज्यामुळे या काळात तुमची स्वामींवरती श्रद्धा अधिक घट्ट होईल. केतू ग्रहामुळे व्यवसायात किंवा आर्थिक बाबतीत निर्णय घेताना जो संभ्रम निर्माण होतो तो स्वामींच्या कृपेने दूर होईल. तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. सूर्य केतूच्या युतीमुळे व्यवसायात किंवा कर्जाच्या बाबतीत जर काही अडचणी आल्या तर स्वामी अदृश्य शक्तीसारखे पाठीशी उभे राहून तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढतील. व्यवसायातील ताणतणाव कमी होईल आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वाक्याची प्रचिती तुम्हाला तुमच्या कामात येईल. रोज सकाळी किंवा संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरी किमान 3 वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आवर्जून म्हणावा किंवा ऐकावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रोज श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची किमान 1 माळ जप करावा. यामुळे आत्मबळ वाढेल आणि व्यवसायात यश मिळेल. शक्य असल्यास रोज श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचावे. वेळेअभावी शक्य नसल्यास दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. गुरुवारी स्वामींना बेसनाच्या लाडूचा किंवा पिठलं भाकराचा नैवेद्य दाखवावा आणि गरिबांना अन्नदान करावे. केतू ग्रह शांत करण्यासाठी मुक्या प्राण्यांना भाकरी किंवा बिस्किट खायला द्यावे. व्यवसायात एखादा जुना संपर्क तुमच्या कामी येऊ शकतो. उत्पन्न वाढवण्याचा नवा मार्ग खुला होऊ शकतो. रखडलेले पैसे मिळाल्याने दिलासा मिळू शकतो. प्रेम संबंधात पार्टनरसह भविष्याबद्दल चांगली चर्चा होऊ शकते. कुटुंबात तुमचा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल. विद्यार्थ्यांना एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळू शकते. घाईघाईने मोठा निर्णय घेणे टाळा.
आज एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा आवश्यक वस्तू देऊन मदत करा. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायक ठरेल. तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा झाल्यामुळे करिअरला नवी दिशा मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय वडिलोपार्जित मालमत्तेचे जुने वाद मिटतील आणि नवीन वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमच्या कार्यक्षमतेत आणि धैर्यात प्रचंड वाढ होईल. तुम्ही अत्यंत कठीण कामेही सहजतेने पूर्ण करू शकाल. कार्यस्थळी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल. तुम्हाला भावंडांचे सहकार्य मिळेल. तसेच छोट्या प्रवासातूनही तुम्हाला महत्त्वपूर्ण लाभ होऊ शकतात. ज्ञानाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. आर्थिक अडचणी दूर होतील आणि कामे पूर्ण होतील. शिक्षेशी संबंधित प्रयत्न यशस्वी होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा राहील. कुटुंब तुम्हाला साथ देईल. सूर्यकेतूची युती मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि विशेष लाभदायी ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 18 वर्षानंतर सूर्यदेव आणि केतू ग्रह सिंह राशीत एकत्र येत आहे. मेष राशीच्या कुंडलीत ही युती 5व्या घरात होत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांनी अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुम्ही घर, वाहन किंवा इतर भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी करू शकाल. ऑफिसमध्ये तुमची काम करण्याची पद्धत आणि नेतृत्व क्षमता वरिष्ठांना आवडेल. नोकरदार लोकांना पगारात वाढ किंवा प्रमोशन मिळण्याचे चांगले योग आहेत. तुम्हाला तुमची खरी कौशल्य दाखवण्याची नवीन संधी कामाच्या ठिकाणी मिळेल. तुमच्या प्रेम संबंधात गोडवा वाढेल आणि जोडीदार तुम्हाला नीट समजून घेईल. जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर कुटुंबियांकडून होकार मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात सुखाचे वातावरण राहील आणि नातेवाईकांसोबत धार्मिक प्रवासाचे बेत ठरतील. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. तुम्हाला सकारात्मक विचार करण्याचा दृष्टिकोन वाढेल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. सूर्यकेतूच्या या युतीमुळे तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल आणि जुन्या कर्जातून तुमची सुटका होण्याचे मार्ग मोकळे होतील. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत वरदान ठरू शकतो. तुमच्या कुंडलीच्या 5व्या घरात ही युती होत असल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. जर तुम्ही आधी शेअर बाजार, जमीन किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला आता मोठा फायदा मिळू शकतो. खूप दिवसांपासून रखडलेले किंवा कोणाकडे अडकलेले पैसे या काळात तुम्हाला अचानक परत मिळतील. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुम्ही वाहन, घर खरेदी किंवा मौल्यवान वस्तूंवर खर्च करा. जर तुमच्यावर आधीपासून मोठे कर्ज किंवा लोन असेल तर ते फेडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध होईल. जर तुम्हाला व्यवसायासाठी किंवा घरासाठी नवीन कर्ज हवे असेल तर ते बँकाकडून सहज मंजूर होईल. केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला पैशांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे समजेल, ज्यामुळे तुम्ही जुनी देणी वेगाने संपवू शकाल. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळा, कारण दिलेले पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सूर्यकेतूची युती मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसायात प्रचंड यश आणि मोठे आर्थिक बदल घडवून आणणारी ठरेल. 2026 मधील सूर्यकेतूच्या या सिंह राशीतील युतीमुळे तुमच्या निर्णय क्षमतेला नवी धार येईल. तुमच्या व्यवसायातील प्रगतीचा मार्ग यामुळे मोकळा होईल. तुमचे पैशांअभावी किंवा इतर कारणांमुळे थांबलेले जुने प्रोजेक्ट्स पुन्हा वेगाने सुरू होतील. तुमच्या डोक्यात व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन आणि हटके कल्पना येतील, ज्या ग्राहकांना खूप आवडतील. जर तुमचा व्यवसाय सरकारी टेंडर, लायसन्स किंवा
कोर्ट कचेरीच्या कामात अडकला असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. आयात निर्यात किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. तुमच्या संवाद कौशल्यामुळे बाजारात नवीन आणि मोठे क्लायंट्स तुमच्याशी जोडले जातील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. मात्र पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. केतू हा संभ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. त्यामुळे कोणताही मोठा करार करताना किंवा मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. व्यवसायात तुमच्या प्रगतीमुळे काही लोक पडद्यामागून त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवा. कोणत्याही नवीन करारावर सही करताना सर्व नियम आणि अटी नीट वाचून घ्या. दुसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याचा नवा मार्ग दिसू शकतो. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मेहनतीची दखल घेऊ शकतात. प्रमोशन किंवा नवीन पदाबद्दल चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना दूरच्या शहरातून किंवा परदेशातून एखादी संधी मिळू शकते. मोठ्या आर्थिक फायद्याची एखादी संधीही समोर येऊ शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली डील पुन्हा पुढे जाऊ शकते. प्रेमसंबंधात पार्टनरसह फिरायला जायचा किंवा भविष्याचे नियोजन करण्याचा विचार होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला तुमच्या उपयोगी पडू शकतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तुमचे मत मांडताना नम्रता ठेवा. आज एखाद्या गरजू विद्यार्थ्यांनाच्या शिक्षणासाठी मदत करणे शुभ आणि समाधान देणारे ठरेल. सूर्याचे राशी परिवर्तन धनुराशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबासोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. एका अनुभवी व्यक्तीचा सल्ला भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. भविष्याचे नियोजन यशस्वी होऊ शकते. सूर्यकेतूची युती धनुराशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि फायदेशीर ठरेल. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीच्या मुहूर्तावर सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार असून तिथे आधीच असलेल्या केतूबरोबर त्यांची युती होत आहे. तब्बल 18 वर्षांनंतर होणारा हा बदल धनुराशीचे भाग्य उजळवणारा ठरेल. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांचे नवीन स्रोत निर्माण होतील. अचानक जुने अडकलेले पैसे किंवा आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल. नोकरदार व्यक्तींना पगारात वाढ आणि प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नवीन आणि चांगली नोकरी मिळू शकते. गुंतवणुकीतून उत्तम नफा मिळण्याची चिन्हे आहेत. वडिलांसोबतचे तुमचे संबंध अधिक सुधारतील आणि त्यांचे सहकार्य लाभेल. प्रत्येक कठीण प्रसंगात कुटुंबातील सदस्यांची पूर्ण साथ मिळेल. घरात आनंदाचे आणि सुखाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. तुमचे मानसिक आरोग्य अतिशय उत्तम राहील. जुन्या चिंता आणि अडचणी दूर झाल्यामुळे मन शांत होईल. मित्रांसोबत किंवा कुटुंबांसोबत दूरचे प्रवास घडतील ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल. सूर्यकेतू युतीमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या कुंडलीत हा काळ जुनी देणी संपवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन स्रोत निर्माण होतील. तुमचे जुने अडकलेले किंवा बुडालेले पैसे परत मिळतील. लॉटरी,
शेअर्स किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. घर, जमीन किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. उत्पन्नातील वाढीमुळे तुम्ही जुने कर्ज वेगाने फेडू शकाल. नवीन बिझनेससाठी बँक लोन हवे असल्यास ते सहज मंजूर होईल. कर्ज फेडण्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम किंवा सट्टा खेळू नका. पैशांच्या घमंडात येऊन कोणालाही जामीन राहू नका. हातात पैसा येताच सर्वात आधी जास्त व्याज असलेले कर्ज फेडा. अचानक मिळालेला पैसा सुरक्षित ठिकाणी जसे की FD किंवा सोन्यात गुंतवा. उत्पन्नासोबत तुमचे अनावश्यक खर्च वाढणार नाहीत याची काळजी घ्या. सूर्य केतूची युती धनुराशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत प्रगतिकारक आणि सुवर्णकाळ घेऊन येणारी ठरेल. सिंह राशीत होणारा हा बदल तुमच्या गोचर कुंडलीतील भाग्यस्थानात होणार आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळून व्यवसायाला एक नवीन आणि मोठी गती मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना दूरच्या ठिकाणांहून किंवा परदेशातून नवीन कंत्राट आणि मोठ्या संधी मिळतील. बऱ्याच काळापासून रखडलेले किंवा थांबलेले व्यावसायिक सौदे या काळात अचानक पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय उत्तम आहे. भागीदारीच्या कामात चांगला नफा होईल. व्यवसायात पूर्वी केलेली गुंतवणूक आता मोठा नफा मिळवून देईल. व्यवसायाच्या विस्तारासाठी पैसे लावणे फायदेशीर ठरेल. समाजात आणि व्यापारी वर्गात तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा खूप वाढेल. तुमचे स्पर्धक तुमच्या रणनीतीपुढे टिकू शकणार नाही. जर तुमचा व्यवसाय सरकारी कंत्राट किंवा सरकारी कामांशी संबंधित असेल तर सूर्याच्या प्रभावामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. केतूच्या प्रभावामुळे कधीकधी संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. सूर्य अहंकार देतो. ग्राहकांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना तुमचा स्वभाव नम्र ठेवा, नाहीतर वाद होऊ शकतात. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना सर्व अटी नीट वाचून घ्या. सूर्य केतू युतीच्या या काळात धनुराशीच्या लोकांवर भगवान महादेवाची असीम कृपा असणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक मानले जाते आणि केतूला मोक्ष व अध्यात्माचा कारक मानले जाते. या दोघांची युती जेव्हा भाग्यस्थानात होते तेव्हा महादेवाची भक्ती माणसाला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, शत्रूंचे कट आणि विनाकारण येणारे मानसिक दडपण महादेवाच्या कृपेने नष्ट होईल. केतूमुळे मनात निर्माण होणारी भीती किंवा संभ्रम दूर होऊन तुम्हाला प्रचंड मानसिक शक्ती आणि आंतरिक शांतता लाभेल. महादेवाच्या आशीर्वादामुळे तुमची वर्षानुवर्ष रखडलेली कामे, मग ती कोर्ट कचेरीची असोत, जमिनीची असोत की पैशांची, ती वेगाने मार्गी लागतील. या काळात तुमचा देवावरील विश्वास अधिक वाढेल. तीर्थयात्रा किंवा धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. ज्यामुळे तुमचे भाग्य अधिक सुधारेल. महादेवाच्या कृपेने तुमच्या व्यवसायाला अशी गती मिळेल की तुमचे जुने सर्व कर्ज फेडणे तुम्हाला सोपे जाईल. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा काळ असल्याने आर्थिक संकटातून तुमची कायमची सुटका होऊ शकते. सूर्यकेतूची ही युती धनुराशीच्या लोकांसाठी लग्नाच्या आणि वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरेल. ही युती तुमच्या गोचर कुंडलीतील 9व्या म्हणजेच भाग्यस्थानात होत आहे. 9वे घर हे भाग्याचे आणि धार्मिक कार्याचे असल्यामुळे तुमच्या विवाहातील सर्व अडथळे महादेवाच्या कृपेने दूर होतील. ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते त्यांच्या लग्नाचे योग आता खूप मजबूत होतील. तुम्हाला समजूतदार, सुशिक्षित आणि तुमच्या भाग्याला साथ देणारा चांगला जीवनसाथी मिळेल. घरात लग्नासारखे शुभ आणि मांगलिक कार्य ठरण्याचे आणि पार पडण्याचे संकेत आहेत.
पती पत्नीमधील जुने वाद मतभेद किंवा गैरसमज आता संपतील आणि नात्यात प्रेम वाढेल. तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळेल, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा तीर्थयात्रेला जाण्याचे योग आहेत. सूर्य हा अहंकाराचा कारक आहे, त्यामुळे पार्टनर बरोबर बोलताना आपला स्वभाव शांत ठेवा. रागाच्या भारात किंवा घमंडात येऊन वाद घालणे टाळा. केतू कधीकधी मनात विनाकारण शंका किंवा संभ्रम निर्माण करतो. जोडीदारावर विश्वास ठेवा आणि संवाद चालू ठेवा. दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र पूजा करा. यामुळे विवाहाचे योग लवकर जुळतात. शक्य असल्यास अर्गला स्तोत्र किंवा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करा. सूर्यकेतू युतीच्या प्रभावामुळे धनुराशीच्या लोकांचा बँक बॅलन्स लक्षणीयरित्या वाढणार आहे. तुमच्या गोचर कुंडलीत भाग्यस्थानात होणारी ही युती तुमच्या बँक खात्यात मोठा धनसंचय घडवून आणणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे, शेअर्समधील नफा किंवा कोर्ट कचेरीच्या कामातून मोठा पैसा थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. नोकरीत पगारवाढ आणि व्यवसायात मोठा नफा झाल्यामुळे दरमहा होणारी तुमची बँक बचत वेगाने वाढेल. काही लोकांना या काळात पालकांकडून किंवा कुटुंबाकडून मोठी आर्थिक मदत किंवा संपत्ती मिळून बँक बॅलन्स वाढू शकतो. बँक बॅलन्स वाढल्यानंतर तो पैसा फालतू खर्चात जाऊ नये म्हणून तुम्ही सुरक्षित ठिकाणी जसे की FD किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक कराल. बँक खात्यात चांगला पैसा आल्यामुळे तुम्ही बँकेचे जुने लोन किंवा क्रेडिट कार्डचे बिल पूर्णपणे भरून मोकळे व्हाल. केतू हा मोक्षाचा कारक आहे. तो कधीकधी अचानक मोठे धार्मिक खर्च किंवा प्रवासाचे खर्च काढू शकतो. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन आधीच करून ठेवा. तुमचा वाढलेला बँक बॅलन्स किंवा आर्थिक फायदा या काळात कोणाही समोर जास्त बोलून दाखवू नका, नाहीतर पैशांचे नुकसान होऊ शकते. आणि तिसरी भाग्यवान राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा बदल पैशांशी संबंधित बाबींमध्ये हालचाल आणू शकतो. उत्पन्न वाढवण्याची एखादी नवीन कल्पना कामी येऊ शकते. नोकरीत पगार, इन्सेंटिव्ह किंवा नवीन जबाबदारीबाबत चर्चा होऊ शकते. व्यवसायात कमाई करून देणारा एखादा सौदा तुमच्या बाजूने होऊ शकतो. जुन्या संपर्कातून अचानक फायदा मिळण्याची शक्यता आहे. बचत वाढवण्यासाठी संधी मिळेल. प्रेमसंबंधात पार्टनरसह पैसे किंवा भविष्याबद्दल महत्त्वाची चर्चा होऊ शकते. कुटुंबात तुमचे आर्थिक समज उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी तिच्या अटी काळजीपूर्वक वाचा. आज एखाद्या गरजू कुटुंबाला आपल्या क्षमतेनुसार नक्की मदत करा. कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी गोचर अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नाते संबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. संयम आणि शिस्त ही तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. कर्क राशीच्या लोकांवर या 4 राजयोगांचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात होते त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांच्या काही मोठ्या डील फायनल होऊ शकतात, ज्यातून पुढे चांगला नफा मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि मोठी प्रगती होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जीवनसाथीसोबतचे नाते आणखी मजबूत होईल. सूर्य आणि केतूची युती कर्क राशीच्या लोकांसाठी संमिश्र आणि काही बाबतीत आव्हानात्मक ठरेल. ज्योतिषशास्त्रात
सूर्य हा आत्मा आणि मान सन्मानाचा कारक आहे. जर केतू हा विरक्ती आणि अलिप्ततेचा कारक आहे, या दोन्ही ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे ग्रहण योग तयार होतो, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावर होऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला खूप सावध राहावे लागेल. अचानक मोठे आणि नको असलेले खर्च समोर येऊ शकतात. या काळात कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी असेल. कुटुंबातील सदस्यांशी किंवा भावंडांशी किरकोळ कारणांवरून मतभेद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यामुळे लोकांचा गैरसमज होऊ शकतो, म्हणून विचार करून बोला. मनात अस्वस्थता आणि एकटेपणाची भावना जाणवू शकते. वडिलांसोबतचे संबंध किंवा त्यांची तब्येत चिंतेचे कारण बनू शकते. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात चालू असलेली कामे अचानक रेंगाळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. संयम ठेवा. नोकरी बदलण्याची घाई करू नका. जो निर्णय घ्याल तो नीट विचार करून घ्या. रोज सकाळी तांब्यातून सूर्याला जल अर्पण करा. मंत्रजाप ओम घृणी सूर्याय नमः किंवा गायत्री मंत्राचा रोज जाप करा. रविवारी रव्याची कणिक, गूळ किंवा तांबड्या वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरेल. केतूच्या शांततेसाठी भगवान गणेशाची पूजा करा आणि त्यांना दुर्वा वाहा. कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य-केतू युतीच्या काळात आर्थिक स्थिती चढ उतारांची राहील आणि कर्जाचे ओझे वाढण्याची शक्यता जास्त आहे. या काळात पैशांचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे पैशांची सतत कमतरता भासू शकते. तुमच्या आधी कोणाकडे पैसे अडकले असतील तर ते या काळात परत मिळणे कठीण जाईल. नवीन कामातून किंवा व्यवसायातून अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळेल. अचानक येणाऱ्या खर्चामुळे तुमचे महिन्याचे बजेट बिघडू शकते. या काळात शक्यतो कोणतेही नवीन कर्ज घेऊ नका. घाईघाईत घेतलेले कर्ज पुढे जाऊन फेडणे कठीण होईल आणि तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार म्हणून स्वाक्षरी करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत याल. नवीन कर्ज घेण्याऐवजी जुने कर्ज कसे कमी करता येईल यावर लक्ष द्या. कर्जमुक्तीसाठी दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पाठ करा आणि हनुमंताला गुळाचा नैवेद्य दाखवा. रोज सकाळी ऋणहर्ता गणेश स्तोत्र वाचा. यामुळे कर्जाचे मार्ग मोकळे होतात. या काळात कोणालाही हात उसणे किंवा उधार पैसे देऊ नका. पुढील काही महिने फक्त गरजेच्या गोष्टींवर खर्च करा. चैनीच्या वस्तू खरेदी करणे टाळा. सूर्य-केतू युतीच्या काळात कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक क्षेत्रात चढ उतार आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या काळात कोणताही निर्णय घेताना घाई गडबड न करता संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारासोबत मतभेद किंवा गैरसमज वाढू शकतात. पारदर्शकता ठेवा. या काळात नवीन व्यावसायिक करार किंवा मोठे प्रोजेक्ट्स हाती घेताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. फसवणूक होण्याची शक्यता असते. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे किंवा टेंडर्स मंजुरी मिळण्यात उशीर होऊ शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. व्यवसायाची गती काही काळ मंदावू शकते. अपेक्षेपेक्षा कमी ग्राहक किंवा कमी नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा चालू व्यवसायाचा मोठा विस्तार करणे टाळा. बाजारात मोठी आर्थिक जोखीम घेऊ नका. पैशांचे नियोजन करूनच मालाची खरेदी करा. जर तुमचा व्यवसाय तंत्रज्ञान, संशोधन, औषधे किंवा आध्यात्मिक व पूजा साहित्याशी संबंधित असेल तर तुम्हाला संमिश्र किंवा चांगले लाभ मिळू शकतात. तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. शनिवारी किंवा मंगळवारी व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्यासाठी हनुमंताच्या चरणी काळे तीळ अर्पण करा. तुमच्या हाताखाली
काम करणाऱ्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका. त्यांना वेळेवर वेतन द्या. केतू शांत राहण्यास मदत होईल. कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय घेताना घाई न करता क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. सूर्यकेतू युतीच्या काळात कर्क राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. या काळात तुमच्या खात्यात पैसे येतील, पण ते वेगवेगळ्या कारणांमुळे लगेच खर्च होऊन जातील. त्यामुळे बचत करणे कठीण जाऊ शकते. तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पैशांच्या कपाटात एक हळकुंड आणि चांदीचा लहान तुकडा लाल कापडात बांधून ठेवा. यामुळे पैशांची आवक टिकून राहते. दर शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम श्रीम ह्रीम कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा यथाशक्ती जाप करा. शनिवारी गरजू लोकांना अन्न किंवा काळे तीळ दान करा. यामुळे केतूचा अशुभ प्रभाव कमी होऊन पैशांचे नुकसान टळते. सूर्यकेतूच्या या आव्हानात्मक काळात तुमच्यावर भगवान महादेवाची कृपा नक्कीच असेल आणि तीच तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल. ज्योतिषशास्त्रात केतू ग्रहाला शांत करण्यासाठी आणि त्याचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी भगवान शिवाची आराधना ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, ज्याला महादेवाने स्वतःच्या मस्तकावर धारण केले आहे. त्यामुळे शिवशंकराची भक्ती तुम्हाला मानसिक आणि आर्थिक बळ देईल. दररोज सकाळी तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर शुद्ध जल किंवा कच्चे दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय जाप रोज कमीत कमी 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा शांत चित्ताने जाप करा. यामुळे मानसिक तणाव पूर्णपणे दूर होईल. जर आर्थिक संकट किंवा आरोग्याची समस्या जास्त असेल तर रोज महामृत्युंजय मंत्राचा जाप करा. शक्य असल्यास सोमवारी उपवास करा किंवा संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन गाईच्या तुपाचा दिवा लावा. महादेवाला 3 पानांचे बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करा. यामुळे चंद्र आणि केतू दोन्ही शांत होतात. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.